अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत। 25 तारखेला आहे रथसप्तमी, 25 जानेवारीला, आणि या दिवशी न विसरता प्रत्येक आईने आपल्या मुलांच्यासाठी हा एक उपाय करायचा आहे, ही एक रेमेडी करायची आहे की ज्यामुळं त्यांच्या आयुष्यामध्ये एक चांगली सुरुवात व्हायला सुरुवात होईल। प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश, मान, सन्मान, कीर्ती मिळायला सुरुवात ही होईल। तर काय करायचं आहे, पहिल्यांदा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल, पूनम ब्लॉग आणि रेमेडीज, तर हे चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा की ज्यामुळे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणताही कधीही व्हिडिओ माझा मिस करणार नाहीत। पहिलं तर या दिवशी आपल्या मुलांना रथसप्तमीच्या दिवशी सगळ्यात लवकर उठायला लावायचं आहे। आता बऱ्याच जणींचा प्रश्न असणार आहे, जर सुतक असेल, विटाळ असेल, पिरियड चालू असतील तर अशा वेळी काय करावं। तर सुतक हे फक्त आणि फक्त लग्न झालेल्यांना असतं, बिना लग्नाच्या मुलांना सुतक नसतं। त्याच्यामुळे आपल्या मुलांच्याकडून तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता। तर काय करायचं आहे, एक तर सकाळचं लवकर उठायचं आहे आणि आपलं अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे। मुख्य दरवाजा जो आहे तो अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित नीटनेटका करून ठेवायचा आहे। तुम्हाला सुतक असेल तरी देखील तुम्ही हे स्वच्छ पुसून ठेवू शकता। नंतर मुलांना फक्त त्या उंबरठ्यावरती हळद आणि पाणी हे थोडंसं शिंपडायला लावायचं आहे, फक्त एवढंच करायचं। नंतर सकाळी 8च्या अगोदर सूर्य भगवानांना अर्घ्य द्यायचा आहे, सर्वांनी द्यायचा आहे। महिला असो, पुरुष असो, मुली असो, मुलं असो, सगळ्यांनी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत, अगदी वयस्कर वृद्धांपर्यंत न चुकता सर्वांनी सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे। जल अर्पण करत असताना ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करत आपल्याला अर्घ्य द्यायचा आहे। आणि हे जे अर्घ्य आहे ते सकाळी 8च्या अगोदर द्यायचं आहे। अगदी तुम्ही पहाटे 4 वाजल्यापासून सूर्यदेवांना जल अर्पण करू शकता। ही जी रेमेडी आहे ती बिना चुकता सर्वांनी करायची आहे आणि या दिवसापासून सलग तुम्हाला 108 दिवस हा उपाय करायचा आहे। 108 दिवस पूर्ण करत असताना तुम्हाला जर एखाद्या वेळेस सुतक आलं किंवा आता देखील सुतक असेल, जसं की मी तुम्हाला म्हटलं, तर घरातल्या कुणाकडूनही तुम्ही हा उपाय करू शकता। जो कोणी हा उपाय करेल त्याच्या आयुष्यामध्ये नवनवीन संधी मिळायला सुरुवात होईल। जसं की जॉब नसणाऱ्यांना जॉब मिळेल, तुमची आर्थिक परिस्थिती ही चांगली व्हायला सुरुवात होईल, आयुष्यामध्ये एकंदरीत सर्व काही चांगलं चांगलं घडायला सुरुवात ही होईलच होईल। पूर्णपणे आपल्याला सूर्य भगवानांच्या वरती श्रद्धा ठेवायची आहे। आता काही जणांच्या म्हणजे काही लोक जर अपार्टमेंटमध्ये राहत असतील, तिथून सूर्य दिसत नसेल, काही हरकत नाही। तुम्हाला पूर्व दिशा कुठं आहे तुमची ती तुम्हाला माहीत असणार आहे। पूर्वेला तोंड करायचं आहे, मनामध्ये ध्यान करायचं आहे सूर्यदेवांचं आणि तुम्ही हे अर्घ्य अर्पण करायचं आहे। ज्यांच्यावरती अतिशय कर्ज असेल, कर्जातून मार्ग निघत नसतील, आर्थिक चणचण ही जास्त भासत असेल, अशा सर्व महिलांनी, पुरुषांनी, मुलांनी आणि मुलींनी सूर्य आदित्य हृदय स्तोत्र जे आहे, आदित्य हृदय स्तोत्र, त्याचं पठण करायला सुरुवात करायचं आहे। 25 तारखेपासून रथसप्तमी आहे, या दिवशी रविवार आहे आणि या दिवसापासून सलग तुम्ही 108 दिवस हे करायचं आहे। 108 दिवसांमध्येच तुम्हाला कर्ज फेडताना दिसून येईल, नवनवीन पैसा कमवण्याच्या संधी तुमच्याकडे उपलब्ध व्हायला सुरुवात ही होईल। जी मुलं अभ्यास करत आहेत, ज्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, जी भरपूर खेळखोर आहेत, अशा मुलांच्या आईने हा उपाय करायचा आहे। या पुढची जी रेमेडी आहे ती फक्त आईसाठी आहे, कारण या जगामध्ये आई एवढं कुणाकडेही सामर्थ्य नाही आणि आई एवढी ताकद देखील कुणाकडेही नाही। त्याच्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांच्यासाठी हा उपाय करणं गरजेचं आहे। काही कारणास्तव रथसप्तमीपासून तुम्ही करू शकला नाही तर अशा वेळी तुम्ही पुढच्या रविवारपासून करू शकता, मात्र प्रयत्न करा या रथसप्तमीपासूनच हा उपाय करण्याचा। जर तुम्हाला पिरियड वगैरे असतील तर अशा वेळी तुम्ही त्या मुलाच्या वडिलांच्याकडून सुरुवातीला हा उपाय करून घेऊ शकता। काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे पाण्याने। हा कलश जो आहे तो शनिवारी संध्याकाळी भरून आपल्या उशाला ठेवायचा आहे, डोक्याच्या वरती ठेवायचा आहे। आता हा कुठे ठेवावा, जिथं आई झोपते आईनेच भरायचा आहे आणि आईच्याच डोक्याच्या वरती, म्हणजे स्वतः तुम्ही भरायचा आहे आणि तुमच्याच डोक्याच्या वरती जिथं कुठं तुम्ही झोपत असाल बेडरूम मध्ये तिथं तुम्हाला ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये लाल चंदन हे अशा पद्धतीनं
तुमच्या करंगळीच्या शेजारचा अनामिका बोट आणि अंगठा जेवढं बसल तेवढंच लाल चंदन घ्यायचं आहे. जर लाल चंदनाची बाहुली असेल थोडीशी उघडून घेतली तरी देखील चालेल. तर हे घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं कुंकू सुद्धा टाकायचं आहे. नंतर तो तांब्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या मुलांच्या बाबत जे काही हवं आहे, तुमची मुलं 2 असू देत, 3 असू देत, 4 असू देत, कितीही असू देत, लग्न झालेले असू देत, बिना लग्नाचे असू देत, जवळ असू देत, लांब असू देत, कुठंही असू देत, त्या मुलांच्यासाठी तुम्हाला हा उपाय करणं गरजेचं आहे. पाण्याने भरलेला तांब्या जो आहे तो हातामध्ये घ्यायचा आहे. हा उपाय शनिवारी संध्याकाळी करायचा आहे बरं का. आणि डोळे मिटायचे आहेत. तुमचे जितकी मुलं असतील त्यांचा चेहरा आपल्या समोर आणायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की हे स्वामी आई, माझ्या आयुष्यातून जी काही दुःख आहेत, दैन्य आहेत, ते पूर्णपणे नाहीशी व्हावेत. माझ्या मुलांच्या आयुष्याला एक चांगली दिशा मिळावी, त्यांना प्रत्येक संधी ही चांगली मिळावी, प्रत्येक संधीचं सोनं करण्याची बुद्धी तुम्ही त्यांना प्रदान करावी असं म्हणायचं आहे. आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं, ग्रामदेवतेचं स्मरण करायचं, तुमचं जे गोत्र आहे त्याचा उच्चार करायचा आहे. कश्यप असो किंवा कोणतंही असो, तुमचं जे गोत्र असेल त्याचा स्मरण करायचं आहे. आणि नंतर जो तो तांब्या भरलेला आहे पाण्याने, त्याचा स्पर्श तुमच्या कपाळी इथं झाला पाहिजे अशा पद्धतीने करायचा. आणि नंतर तो तांब्या तसाच ठेवायचा आहे आणि झोपी जायचं. दुसऱ्या दिवशी रथसप्तमी आहे, लवकर उठायचं, आंघोळ करायची. तो तांब्या जो तुम्ही रात्री ठेवलेला होता तो उचलायचा आहे आणि तुळशीला अर्पण करायचा आहे. हा उपाय न चुकता 41 दिवस करायचा आहे. सुतकालं तुम्ही तेवढे दिवस स्किप करू शकता. विटाळ असेल, पिरियड असतील तर तुम्ही तेवढे दिवस स्किप करायचे आहेत आणि नंतर पुन्हा कंटिन्यू चालू ठेवायचे आहेत. आता तुमच्या लक्षात राहण्यासाठी मी एक तुम्हाला ट्रिक सांगते. जसं की आता इथं उलटं दिसत असेल तुम्हाला, रथसप्तमी 25 तारखेला आहे, तर हा झाला तुमचा पहिला दिवस. 1 2 3 दिवस झाले. अचानक समजा तुम्हाला पिरियड आले तर त्याच्यातील 4 दिवस सोडायचे आहेत आणि नंतर 5व्या दिवशी तुम्ही सुरुवात करायची आहे. ते दिवस लक्षात राहण्यासाठी 1 2 3 असे आकडे सुद्धा तुम्ही कॅलेंडरवरती टिकमार्क करू शकता की ज्यामुळे तुम्हाला 41 दिवस झालेले समजतील. तर भरपूर आज मी उपाय सांगितलेले आहेत, रेमेडीज सांगितलेल्या आहेत. अतिशय रेमेडीज पॉवरफुल आहेत. कोणतीही एक रेमेडी तुम्ही केली तरी तुम्हाला अप्रतिम अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला जो कोणता अनुभव येईल तो आपल्याला कमेंट बॉक्समध्ये करून नक्कीच शेअर करायचा आहे माझ्यासोबत, की ज्यामुळे मला देखील कळतं की नक्की त्या उपायांचा तुमच्यावरती प्रभाव कितपत जाणवलेला आहे. झालेली सर्व सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते. भेटूयात एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत पुन्हा एकदा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.